अक्षरांचा सुशिक्षितपणा खूप आहे. सगळ्या स्त्रियांना पुढाकार देणं किंवा सगळ्यांचा मनापासून विचार करणं आणि शिवाय शिक्षणाला खूप मोलाचं असं स्थान, कारण जगराहाटणीमध्ये आमच्या सासू सासऱ्याने शिक्षणाचं महत्त्व खूप ओळखलं होतं आणि म्हणूनच आमचे सासू आणि सासरे जरी अशिक्षित असतील तरी आमच्या संपूर्ण कुटुंबामधल्या आमचे सर्व जे सदस्य आहेत ते शासकीय सेवेमध्ये आहेत. हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो आणि या ठिकाणी आज आमच्यासाठी मॅडम खूप प्राऊडफुल आहे हे सगळं की 2 केंद्रप्रमुख आमच्या बनकर कुटुंबातले या ठिकाणी आहेत. आमच्या सगळ्यांचा हा एकच ध्यास आहे की शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी काम करायचं. अण्णांचं आमचं जर विशेष कौतुक मला या ठिकाणी करावंसं वाटतं. अतिशय दुर्गम भागामध्ये मुसळेवाडी या ठिकाणावरून जिथं जायला रस्ता नव्हता त्या ठिकाणावरून त्यांनी सुरू केलेला प्रवास आज मावळ तालुक्यामध्ये त्या इंदोरी केंद्रामध्ये थांबतो आहे. परंतु यांचं विशेष असं कौतुक की आपण म्हणतो की सरांनी सांगितलं मगाशी, बऱ्याच जणांनी मनोगत व्यक्त केली की केंद्रप्रमुख म्हणजे सुटाबुटातला माणूस वगैरे. आमचं दिसणं नाही परंतु आमचं असणं मात्र सगळ्या समाजाला जाणवेल की आमच्या कुटुंबाची धडपड असते आणि आम्ही दिसतो कसं याच्यापेक्षा आम्ही असतो कसं हे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा प्रतीत करण्याचा खूप मनापासून प्रयत्न करतो. आमच्या अण्णांचे खूप सारे विद्यार्थी आहे. पानमंदवाडी असेल, मुसळेवाडी, खेड तालुक्यामध्ये तर त्यांचा नावलौकिक आहेच. जसं शिक्षक म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचप्रमाणे पंचायत समिती खेड या ठिकाणी विषय तज्ज्ञ म्हणून त्यांनी खूप मोलाचं असं काम केलेलं आहे. आदर्श केंद्रप्रमुख, आदर्श BLO, आदर्श शिक्षक असे पुरस्कार खूप सारे आहे. परंतु मला असं वाटतं त्या पुरस्कारांपेक्षा विद्यार्थी जो आहे त्यांनी आपल्या चरणाशी झालेलं नतमस्तक, त्यांनी प्रतीत केलेली जी कृतज्ञता आहे ती आपल्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. आज आमचे अण्णा जर कुठे दिसले तर त्यांचा विद्यार्थी त्यांच्या चरणाशी लीन होतो, नतमस्तक होतो. हा त्यांच्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. आमच्या जाऊबाई खूप सुंदर गळ्याच्या आहेत, तेवढी सुंदर साथ, गोड साथ त्यांना आहे आणि त्यांनी सांगितलं की बऱ्याच जणांनी सांगितलं त्यांच्या पायामध्ये भिंगरी आहे. खरंच अहो भिंगरी आहे, घरामध्ये त्यांचा पाय टिकत नाही अजिबात. आणि आता मला आठवतं की जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला, परंतु हा सगळा जो 1991 पासून सुरू झालेला जो प्रवास 2026 साली थांबतोय हा सोपा नव्हता. आमच्या सासूबाई ज्या आहेत चुलीवरची भाकरी करून मुलाच्या डब्यामध्ये देण्यापासून सुरू झालेला हा प्रवास जो आहे. आमच्या दिरांनी ITI मध्ये औंधला सुरुवातीला प्रवेश घेतला होता. जेवणाची खूप तारांबळ असायची, एसटीने डबा पाठवला जायचा, चुलीवरची भाकरी. 1998ला हा प्रवास थांबला आणि आमच्या जाऊबाईंचा प्रवेश झाला आणि घरचा डबा सुरू झाला. परंतु ह्या सगळ्या प्रवासामध्ये आमचे सासू सासरे, आमच्या जाऊबाई या सगळ्यांनी त्यांना खूप मोलाची साथ दिलेली आहे. या सर्व भावंडांचा जर विचार आपण पाहिला तर आमच्या कुटुंबाचं एक वैशिष्ट्य आहे की एकत्र कुटुंब पद्धती आहे. आमचे सगळे जे आतापर्यंतचे जे निर्णय आहेत ते सगळे एकत्रपणे घेतले जातात. असे हे तुमचे इंदोरी केंद्राचे केंद्रप्रमुख. नाण्याची ही दुसरी सुद्धा बाजू आहे.